हे बघा कमलाताई, मी आता ताई म्हणून म्हणतोय. तुमचा एक भाऊ म्हणून बाबा ते काही जो कोणी फेक असेल किंवा रिअल असेल मला काय माहीत नाही. पण तुम्ही मला मुद्दामून उगच्या त्रास देऊ नका. नवनवीन आय डी तसलं बनवायचं एक सोडून द्या. मला उगच मानसिक त्रास देऊ नका. सरला ताई कसं आहे माहिती आहे का, पोलीस कंप्लेंट करणं हे काय चांगलं आहे का? उगच उगच कशाला त्या भानगडीत पडायचं बाबा. तिचं ते आय डी पोलीस कंप्लेंट करायची ती काय कुठली आहे आपल्याला माहीत आहे का आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो, माझा तिच्याकडं नंबर किंवा तिचा माझ्याकडं नंबर असं बिलकुल काय नाही आहे. आमचा काय एकमेकांशी बिलकुल संबंध नाही आहे. फक्त तिनं इथंच म्हणायची की मी लग्नच करते आणि असं तसं, मला तुम्ही आवडलात असं तसं तिनं बोलली. आणि माझ्या ताईंनो मी तुम्हाला सांगतो, मी होकार कधीच दिला नाही. मी फक्त एवढंच बोललो होतो, प्रत्यक्षात आपण भेटू मग बघू असं तसं बोललो आहे. निमुताई तुम्ही जे म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. निमुताईंचा मी रिप्लाय पाहिला की त्या दादाला उगच तुम्ही परेशान करू नका. तो काय सतत सतत व्हिडिओ का करतोय की त्याला सतत तशा कमेंट येतात. हे कोण नाही समजून घेत. त्यांना वाटतोय की मला एक कंटेंटच भेटलाय त्या कमलाताईचा किंवा कमलीताईचा, म्हणून मी त्याच मला काय त्या तेवढंच बाबा माझ्या मागं टेन्शन नाही आहे. त्योच सतत विषय काढणं गरजेचं आहे. कारण कमेंट तशा येतात मला, तुम्हाला माहीत नाही आहे. कमेंट लगेच डिलीट करून टाकते ती कमलाताई, लगेच रिमूव्ह कमेंट करते. त्या कमेंटला पिन केलं मी, सर्वांनी तुम्ही बघावा म्हणून, तर पिन केलेली कमेंट तिथं गायब. मी म्हटलं बाबा मी तर रिमूव्ह नाही केलं, पिन केलं आहे, तरी पण कमेंट कशी काय रिमूव्ह. तुम्हाला काय सांगायचं, अशा अश्लील शब्द पण वापरते ना ती. भरपूर काय घाण बोलते. मोठमोठ्या निबंधासारखं लिहित्यात, नवनवीन आय डी येत्यात त्यावरती लगेच डी पीमध्ये फोटो जो असतोय ना गोल डी पी आपला, तिथं फोटो वेगवेगळे टाकतात. काही पण अश्लील फोटो टाकतात. माझ्या चॅनलवरती घाण करू नका कमलताई. मला एकतर मी कॉमेडी माणूस होतो, माझं झालं आहे दुसरंच. मी माझ्या टेन्शनमध्ये ते मला काही तसे शब्द वापरू नका. माझे नातेवाईक पण बघत असतील बाबा, त्यांनी काय विचार करतील तसे मेसेज बघून. हां, आज माझं सोडा, तुमच्या पण परिवारातून कोणी एखादं लहान लेकरू, समजा एक 7वी 8वीचं एखादं लेकरू पण व्हिडिओ बघू शकतोय. आणि त्यांनी जर तशा कमेंट पाहिल्या, त्यांना काय म्हणजे त्यांना काय त्या कमेंटमधून त्यांनी आदर्श काय म्हणून घ्यावा. कमेंट करताना विचार करा कमलताई, आणि मग कमेंट करा. पोलीस कंप्लेंट करा मला आता सर्वांनी म्हणतात, जसं की सरलाताईनं पण म्हटलं की दादा तू कंप्लेंट कर. आता मला ना तिचं नाव ना गाव काय माहीत, आणि कुठं कोणाचा अंदाजपैकी मी करत बसू, आणि कुठं ते डोक्याला आणखीन टेन्शन घेत बसू. आणि तुम्हाला सांगतो मी, त्या आय डी ना, त्यांच्या ज्या आय डी असतात मी चेक करत असतोय चॅनलवरती त्यांच्यात जाऊन. त्या आय डी बनवलेल्या असतात 14 तासापूर्वी, 1 दिवसापूर्वी. म्हणजे आज 22 तारीख आहे, तर 20 तारीख, 21 तारीख, 17 तारीख, 18 तारीख, म्हणजे ह्या आता जसं म्हणजे मला कळच ना, एक व्यक्ती किती आय डी बनवू शकतो ते काय मला माहीत नाही आहे. मग ते एकच व्यक्ती आहे का मला मुद्दामून भरपूर जण असं मिळून त्रास द्यायलेत ते काय मला माहीत नाही आहे. माझ्या काही ताईंचा असा प्रश्न, हा त्या कमलीचा का बरं टॉपिक घेतोय. ताईंनो तुम्हाला माहीत नाही, तिनं मेसेज लगेच रिमूव्ह करत असल्यामुळे तुम्हाला समजून येत नाही. असे घाण अश्लील शब्दांचा वापर करून तिनं मला मेसेज करते की बास. उगच्या मला त्रास देत काम चालू आहे. आता काही जण म्हणतात हे तुझे नातेवाईक पण असतील, काही ताईंचं असं म्हणणं आहे ते तुला मुद्दाम त्रास द्यायचा असतील. खरं असेल काय सांगू शकतोय आपण. त्यांची रिअल आय डीने बोलावं खरं तर आपल्याला, जे कुणी असेल त्यांनी. उगच काय पण बोलतात, काय पण शब्द वापरायलेत, काय पण घाण. तुम्ही मला समजून व्यवस्थितपणे घेत नाही ताईंनो. माझ्या सर्व ताई मला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात, जसं की निमुताई, सुजाताताई, वैशालीताई, प्राजक्ताताई, अण्णूताई, वंदनाताई,
सत्यभामाताई, सुनंदाताई, नावं भरपूर आहेत, मला नावं लक्षात पण राहणार नाहीत एवढे आहेत. तृप्तीताई, स्मिताताई, भरपूर ताई आहेत की त्यांनी म्हणतात की दादाचं काही चूक नाही आहे, ती तिनं त्रास देते ना, तो बोलणारच. मला एवढंच म्हणायचं आहे, असं फक्त बोलून काय मिळणार आहे एवढं घाण घाण. हा तेवढंच बाबा, काय तेवढंच जर प्रेम झाला असेल प्रत्यक्षात भेटावं मग. ते मला काय काय म्हणतात, तू होकारच दिलास, तू कशालाच होकार दिलास. मला कळना, मी कधी होकार दिलता बाबा मी लग्नाला तयार आहे, ये चल लग्न करू. मी बोललो आपण प्रत्यक्षात भेटू, बोलू, एकमेकाला पटलं मग करू असं तसं. त्यो कधी, त्याला किती काळ झाला बाबा, त्योच टेन्शन त्योच टेन्शन. मी म्हणतोय अजून पण तुम्ही चांगल्या शब्दाचा वापर करून बोला कमल ताई, चांगल्या शब्दाचा वापर करून बोला. घाण शब्द, अश्लील शब्द एवढ्या डीपी तर खराब खराब टाकायलेत ना की बास. अशा घाण घाण आय डी कसं बनवतात मला ते आता मी बोलू पण नाही शकत. माझ्या ताई, माझ्या भरपूर ताईच व्हिडिओ बघतात, म्हणून मी कसा घाण बोलून माझ्या बहिणीसमोर मी कसा घाण बोलू शकतोय बरं. निमुताई, तुम्ही तर रोज व्हिडिओ बघताय, तुम्ही माझा पूर्ण आता काही दिवसापासून पूर्ण माझे प्रत्येक व्हिडिओ बघून तिथं तुमची कमेंट असते. मला तुम्हाला एक विचारायचं आहे, मी कधी घाण बोललोय का तिला? हा, प्रत्यक्षात भेटू मग लग्नाचे विचार करू असं बोललोय, कधी तिला होकार दिलाय? लोक उगच्या उग एखाद्याचा ट्रोल करायला लागले ना, ते म्हणत नाहीत ना, पायी पण चलू देत नाही, घोड्यावर पण बसू देत नाही. तशा प्रवृत्तीचे लोक असतात. काहींचं तर उग घेणं देणं पण नाही, उग कुठं तर जाऊन आपलं खुपसायचं काम, कुठं तरी आपण नाक टाकायचं आपलं खुपसायचंच मध्ये, विनाकारण उगच खुपसायचं मध्ये. आता माझं आणि समजा निमुताई तुमचं बोलणं चालू आहे, ती मधीच येणार उगच खुपसायला. तसे पण लोक असतात. तशाना तेवढंच म्हणणार मी, बाबा ना खुपसा, वास घ्या आणि निघून जावा. माझा त्रास मला कळतोय, बरोबर की नाही? माझं मलाच समजणार ना, ज्याचं दुखतं त्यालाच कळतं, म्हणत नाही का तसं. ए